संडे स्पेशल मी इडली, चटणी आणि सांबार केलं होतं. पूर्ण सविस्तर व्हिडिओ तर नाही शूट करता आला मला, पण थोडा घेतला आहे मी. बघा, हे इडलीचं बॅटर तयार करून घेतलेलं आहे. इडलीची रेसिपी म्हणजे झटकीपट होणारी तर नक्कीच नाही आहे. इडलीसाठी आपल्याला 1 दिवस आधीपासूनच तयारीला लागावं लागतं. आदल्या दिवशीच मी 3 वाट्या तांदूळ आणि 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातली होती आणि त्यामध्ये अर्धा चमचा मेथीदाणा पण टाकला होता. हे भिजवून घेतलं मी आदल्या दिवशी रात्री, म्हणजे सकाळी जवळपास 9-10च्या दरम्यान हे तांदूळ आणि डाळ भिजू घातलं. त्यानंतर रात्री 7-8 वाजता मिक्सरमधून काढून त्याला फर्मेंट होण्यासाठी ठेवून दिलं आणि रात्रभर पीठ असं व्यवस्थित फर्मेंट झालं. आणि आता त्याच बॅटरच्या इडल्या लावून घेते बघा. पण जेव्हा मी डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून वाटून घेतलं त्यावेळेस मी त्यामध्ये अर्धी वाटी पोहे पण थोड्या वेळासाठी भिजवून घेतले होते, अगदी 10-15 मिनिटांसाठी. त्यामुळे पण इडली छान होते. त्यामुळे ऐन वेळेला जेव्हा आपण डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढत असतो त्यावेळेस 10-15 मिनिटांसाठी पोहे पण भिजू घालून घ्यायचे. आपले डाळ तांदूळ काढणं होईपर्यंत ते चांगले भिजतात. अगदी 10 ते 15 मिनिटात पोहे भिजून जातात. ते अर्धीच वाटी पोहे घेतले होते आणि ते पण यामध्येच वाटून घेतलेले आणि अगदी व्यवस्थित असं पीठ फर्मेंट झालेलं आहे. आणि आता इडल्या लावून घेते मी. माझ्या मुलीला खूप आवडतात इडल्या आणि स्पेशली इडलीसोबतची चटणी तिला खूप आवडते. त्यामुळे मी तिला शाळेत पण इडली आणि चटणी बरेचदा टिफिनमध्ये देत असते. तिच्या मैत्रिणींना पण आवडतात. बघा, इथे सगळ्या प्लेट मी भरून घेतल्या. इकडे मी इडली पात्रामध्ये पाणी ठेवून ते गरम करायला ठेवलेले आधीच आणि त्यामध्ये ह्या सगळ्या इडलीच्या प्लेट भरून त्या ठेवून घेते. आता इडली करण्यासाठी जरी वेळ जात असेल आणि आदल्या दिवसापासून आपल्याला तयारीला लागावं लागत असेल तरी पण इडली, सांबार आणि चटणी हा नाश्त्याचा बेत खूप छान आहे आणि त्याचबरोबर पौष्टिक पण आहे. फर्मेंट केलेले पदार्थच आपल्यासाठी चांगलेच असतात शरीरासाठी. बघा, इथे सगळ्या प्लेट मी भरून घेतलेल्या आहे आणि इकडे बघा मी इडली पात्र ठेवलं होतं आधीच गरम करायला. त्यामध्ये आता या सगळ्या प्लेट ठेवून घेते आणि याला आता 10 ते 15 मिनटं वाफवून घ्यायच्या आहेत इडल्या. आता हे इडल्या होत आहेत तोपर्यंत मी इकडे चटणीची तयारी करून घेते. इडल्या होत आहेत तोपर्यंत चटणीला फोडणी करून घेते. हे बघा, इकडे मी चटणीचं तयार करून ठेवलेलं आहे आणि याला फक्त फोडणी द्यायची आहे. यामध्ये तेलसुद्धा मी गरम करून घेतलेलं आहे बघा. आता ह्याच्यामध्ये मी टाकून घेणार आहे जिरे, मोहरी टाकून घेतली, जिरे टाकलेत आणि थोडासा हिंग टाकून घेते आणि त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि ही फोडणी आता छान चटणीवर टाकून घ्यायची. आता ही दिलेली फोडणी व्यवस्थित चटणीमध्ये मिक्स करून घेते. आता या चटणीमध्ये मी काय काय घेतलेलं आहे तर मी घेतलेलं आहे खोबरं, शेंगदाणे आणि आपण चिवड्यामध्ये जे डाळवं वापरतो, बारीक डाळ्या, ते डाळवं घेतलेलं आहे मी. ओलं नारळ पण आपण वापरू शकतो, पण जर वेळेला ओलं नारळ घरात नसेल तर आपण सुक्या खोबऱ्याचा पण वापर करू शकतो. तोच मी इथे केलेला आहे. सुके खोबऱ्याचे तुकडे, शेंगदाणे आणि डाळवं तिन्ही पण मी एकत्रच भिजायला ठेवलेलं होतं अर्धा-पाऊण तास. त्यानंतर त्याला मिक्सरमध्ये वाटून घेतलं आणि मिक्सरमध्ये वाटताना त्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं घेतलं होतं. त्याचबरोबर जिरे, मीठ आणि कोथिंबीर घेऊन ते सगळं फिरवून घेतलं आणि त्याला आता फोडणी देऊन घेतली. चटणी होईपर्यंत इकडे ज्या इडल्या लावून घेतल्या होत्या 15 मिनिटानंतर त्या इडल्या पण झालेल्या आहेत. त्याचबरोबर मी सांबार पण करून घेतलेला आहे बघा. छान असा सांबारचा सुगंध दरवळत होता घरामध्ये. सांबार पण करून झालेलं आहे. सांबारच्या रेसिपीचा व्हिडिओ काही करणं झाला नाही माझा, कारण सकाळच्या वेळेला खूप गडबड असते आणि मी काही फक्त व्हिडिओसाठी रेसिपी करत नाही, तर मी घरामध्ये जो रोजचा स्वयंपाक करते तेच व्हिडिओ करून यूट्यूबला टाकत असते. बघा, इकडे माझी चटणी, सांबार आणि इडल्या झालेल्या आहे. खूप छान असा बेत झालेला आहे आमचा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. परत भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. बाय बाय.